नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं या व्हिडिओमध्ये. या व्हिडिओमध्ये आपण रक्षाबंधन या सणाबद्दल माहिती घेणार आहोत. ही माहिती मी इंग्रजी भाषेमध्ये दिलेली आहे, ती आपण मराठी भाषेमध्ये समजून घेणार आहोत. त्यामुळे आपणाला इंग्रजी शिकण्यामध्ये मदत होणार आहे. चला तर मग पाहूया रक्षाबंधन या सणाबद्दलची इंग्रजीत दिलेली माहिती. रक्षाबंधन इज अ फेस्टिवल. रक्षाबंधन हा एक सण आहे, विच इज सेलिब्रेटेड टू शो लव अँड युनिटी. आणि हा जो सण आहे तो साजरा केला जातो प्रेम आणि एकता व्यक्त करण्यासाठी, दाखवण्यासाठी. दिस फेस्टिवल इज सेलिब्रेटेड इन द सावन मंथ ॲज पर द लुनार कॅलेंडर अँड ऑन द फुल मून डे. हा जो सण आहे तो केव्हा साजरा केला जातो, तर चंद्र दिनदर्शिकेनुसार श्रावण महिन्यामध्ये पौर्णिमेला हा सण साजरा केला जातो. देअरफॉर म्हणून इट इज अल्सो कॉल्ड राखी पौर्णिमा. म्हणून याला राखी पौर्णिमासुद्धा म्हणतात. ऑन दिस ऑस्पिशियस डे, या शुभदिनी, ब्रदर्स प्रॉमिस टू सेफगार्ड देअर सिस्टर्स फ्रॉम ऑल इव्हिल्स. सगळे भाऊ आपल्या बहिणींना वचन देतात की आम्ही तुमचं सगळ्या वाईट गोष्टींपासून संरक्षण करू, असं वचन देतात. द सिस्टर्स वर्शिप देअर ब्रदर्स. या दिवशी बहिणी काय करतात, आपल्या भावांना ओवाळतात. अँड देन टाय अ थ्रेड ऑर राखी अराउंड देअर विस्ट. आणि त्यांच्या मनगटाभोवती त्या एक धागा बांधतात किंवा एक राखी बांधतात. ती कशासाठी बांधतात? टू स्ट्रेंथन द प्रॉमिस. भावाने दिलेलं वचन त्याला बळकटी मिळावी म्हणून या बहिणी एक धागा किंवा राखी बांधतात. आणि या बदल्यात सिस्टर्स रिसीव अ गिफ्ट फ्रॉम देअर ब्रदर्स. आणि बहिणींना आपल्या भावाकडून बक्षीस मिळतं, म्हणजे ओवाळणी मिळते. आता आपण थोडा या सणाबद्दलचा थोडासा इतिहास पाहूया. राखी वॉज सेलिब्रेटेड बिटवीन हजबंड अँड वाईफ इन एन्शियंट टाइम्स. पूर्वीच्या काळी, प्राचीन काळी हा जो सण आहे तो पती आणि पत्नी या दोघांमध्ये साजरा केला जायचा. विच हॅज नाऊ एक्सटेंडेड. आणि आता हा सण जरा वाढलेला आहे. टू ब्रदर्स अँड सिस्टर्स. म्हणजे आता हा सण भावांमध्ये आणि बहिणींमध्ये साजरा केला जातो. इट स्टार्टेड विथ साची. म्हणजे या सणाची सुरुवात कशी झाली पहा. इट स्टार्टेड विथ साची, वाईफ ऑफ लॉर्ड इंद्र, who tied Rakhi to her husband to protect him from the evil king Bali. इंद्रदेव यांची पत्नी साची हिने आपल्या पतीला राखी बांधली. कशासाठी बांधली? तर एक दुष्ट राजा बाली यापासून आपल्या पतीचं संरक्षण व्हावं म्हणून राखी बांधली. So all the wives used to tie Rakhi on this auspicious day to their husbands. तेव्हापासून सगळ्या बायका आपल्या पतींच्या मनगटामध्ये राखी बांधत असत की जेणेकरून आपल्या पतींचं काय व्हावं, संरक्षण व्हावं दुष्ट गोष्टींपासून. बट लेटर
On this festival began to be celebrated between brothers and sisters to maintain unity and love. पुढे हा सण भाऊ बहिणींदरम्यान साजरा केला जाऊ लागला. त्यासाठी की एकता आणि प्रेम टिकून राहावं, व्यक्त करता यावं म्हणून हा भाऊ बहिणींदरम्यान सण साजरा केला जाऊ लागला. ड्युरिंग द ब्रिटिश राज, Rabindranath Tagore also took the help of Rakhi to stop the partition of Bengal and promote friendship and unity. म्हणजे ब्रिटिशांच्या राज्यामध्ये रवींद्रनाथ टागोरांनी सुद्धा राखीची मदत घेतली. त्यासाठी की बंगालचं विभाजन हे थांबवण्यासाठी त्यांनी राखीची मदत घेतली आणि मैत्री आणि एकता वाढीस लागण्यासाठी त्यांनी राखीची मदत घेतली. दिस फेस्टिवल इज सेलिब्रेटेड बाय द हिंदूज अँड द पीपल ऑफ डिफरंट कम्युनिटीज इन इंडिया. हा सण हिंदू धर्मातील लोक साजरा करतात आणि त्याचबरोबर भारतातील विविध समाजातील लोक हा सण साजरा करतात. People of Nepal, UAE, Mauritius, etc. also celebrate this festival with lot of dedication and respect. नेपाळ, UAE, मॉरिशस मधील लोक हा सण अत्यंत समर्पक भावनेनं आणि आदरानं साजरा करतात. Depending on the region, this festival has been named differently. प्रत्येक भागामध्ये हा सण वेगवेगळ्या नावाने ओळखला जातो. It is called अवानी अवतार in South India. दक्षिण भारतामध्ये या सणाला अवानी अवतार म्हणतात. And also called कजरी पौर्णिमा इन सम एरियाज. काही भागामध्ये याला कजरी पौर्णिमा म्हणतात. तर मी या रक्षाबंधन या सणाबद्दल थोडक्यात माहिती देण्याचा प्रयत्न केलेला आहे. तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असल्यास कृपया लाईक करा, हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि माझ्या सतीश दीक्षित सर या चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. थँक्यू.